या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. रमा आता आरोहीला समजून सांगत असते की हे बघ, बाबा जो निर्णय घेईल तो योग्यच असणार आणि आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. बेस्ट फ्रेंडनी घेतलेला निर्णय एकमेकांनी रिस्पेक्ट करायचा असतो. आम्ही तुझ्यासोबत असणार आहोत, आम्ही कुठे जाणार नाही. अक्षयला पटत असतं. रमा जे आरोहीला समजून सांगत असते ते योग्य आणि अगदी चांगलं सांगत असते. आणि तुझ्या बाबाने मालविका ताईसोबत एंगेजमेंट करण्याचा डिसिजन घेतलाय तर आपण दोघींनी रिस्पेक्ट करायला हवाय ना. बाबाने घेतलाय शेवटी निर्णय. डोळ्यात पाणी आलेलं असतं रमाच्या आणि रमाला हसून विचारते. रमा आरोहीला हसून विचारते, हो ना आरू, रिस्पेक्ट करायला हवाय ना. आरोही म्हणते, आई तुला हे पटतंय का बाबाचं काय चाललंय ते. रमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि आरोहीला काही एक उत्तर देता येत नसतं. ती अगदीला गहिवरून आलेलं असतं. रडल की काय अशी अवस्था झालेली असते. पटकन तिथून उठते आणि उभी राहते तोंड फिरवून. आरोही अगदी शांतपणे विचारत असते, आई सांग, तुला पटतंय का सगळं हे? बाबांनी जो निर्णय घेतलाय तुला पटतोय का? स्वतःला सावरते, रडू आवरते आणि मग हो असं उत्तर देते. अक्षय आता मागे वळून तिच्याकडे बघायलाच लागलेला असतो आणि आरोही सुद्धा हो कशी म्हणाली. आरोही लगेच बाबाच्या जवळ जाऊन उभी राहते. मला हे अजिबात आवडलेलं नाही. आईने मला समजावून सांगितलं म्हणून मी काही एक बोलत नाहीये किंवा विरोधही करत नाहीये, पण तू घेतलेला डिसिजन मला आवडलेला नाही. माझी आई ही आहे. तुला हे पटतंय का? तुला हे खरंच करायचंय बाबा? आता अक्षय रमाकडे बघत असतो आणि रमा पटकन फिरून माघारी अक्षयकडे बघायला लागते की तो उत्तर काय देतोय. अक्षय मान हलवतो नाही म्हणून आणि तोंडाने हो असं म्हणतो. अक्षयचा गोड असा पापा घेते आरोही आणि इकडे येऊन रमाचा, आई आयुष्यभर तुम्हीच माझे दोघे आई बाबा असणारे. कुणीही येऊ दे आणि कुणीही जाऊ दे, माझे आई बाबा फक्त तुम्हीच. रमाला खूप वाईट वाटलेलं असतं, ते स्पष्ट दिसत असतं. अक्षयला सुद्धा आनंद झालेला नसतो. तोही अगदी नाराज असतो. रमाला बिचारीला तो प्रसंग आठवत असतो की अक्षय जबरदस्तीने हिच्या हातातली अंगठी अगदी घाईघाईने काढायला लागलेला असतो. रमा म्हणते, काय काय एवढी कसली घाई? एंगेजमेंट करायचीच आहे ना, उद्यापर्यंत अंगठी तुमच्याकडे मिळेल. आणि रमा तिथून पटकन उठलेली असते. आता सुद्धा तिला तो प्रसंग आठवल्यावर खूप रडायला येतं. पटकन ती बिछाण्यात खाली बसते आणि अंगावर ओढून घेते, कारण तिला खूप असं रडायला येत असतं. रमाची भयानक अशी अवस्था झालेली असते. सांगताही येत नाही, काय मनात आहे ते व्यक्तही होता येत नाही. अगदी घुसमट होत असते आणि खूप मनातल्या मनातच रडत असते. अक्षय फक्त शांत असतो. मालविका हॉलमध्ये असते आणि सारखी ये जा करत असते. तिलाही सॉलिड असं टेन्शन आलेलं असतं. एकदा माझा साखरपुडा होता राहिलाय, परत जर तेच झालं तर किती अपमान होणार आणि दुसऱ्यांदा अपमान मी सहन नाही करू शकत. ते तर खूप बारीक असा विचार करत असते. अक्षय जेव्हा पहिल्यांदा हात मागतो, माझ्याशी लग्न करशील का रमा, आपलं हे मालविका, तेव्हाच अक्षय चुकलेला असतो किंवा अक्षय गोंधळलेला असतो. म्हणजे त्याला मालविका म्हणून साखरपुडा अजिबातच करायचा नसतो. आता हे सगळे प्रसंग हळूहळू या मालविकाला आठवत असतात आणि तसं तिला वाईट वाटत असतं. परत जेव्हा इरावती म्हणते, अक्षय अंगठी घाल बरं, अंगठी घालण्यासाठी अंगठी बघतो तर अंगठीच गायब असते. प्रत्येक वेळेला नकार आणि नकारच असतो. म्हणजे मालविकाच्या नशिबात अक्षय नाही हे मालविकाने एक्सेप्ट केलेलं असतं. तरीही इरावती तिला भरी घालते आणि नाही एंगेजमेंट होणार, अक्षय तुझाच आहे. अंगठी कुठे अक्षय विचारतो तेव्हा जोरात अशी आरोही म्हटलेली असते, ती तर आईच्या बोटात आहे. सीमा लगेच म्हणते, शेवटी जे ज्याचं आहे त्याच्याकडे बरोबर जाऊन पोहोचतं, कुणी कितीही प्रयत्न करा. ज्याचं त्याचं नसीब ज्याच्या त्याच्याकडेच राहतं, कुणी काही केल्याने बदलत नसतं. इरावतीकडे बघून सीमा बोलते, मालविकाला साखरपुड्याच्या दिवशी जे काही घडलं ते सगळं काही आठवत असतं. रमा आता येते आणि मालविकाला म्हणते, काल जे काय घडलं त्यासाठी सॉरी. आपण फ्रेंड्स होऊ शकतो का म्हणून हात पुढे करते आणि फ्रेंड्स असं म्हणते. मालविका आता बघतच थांबलेली असते, रमाचं हे काय चाललंय. काल जे काय घडलं ना त्यात आपल्या दोघींचीही चूक नव्हती. अगं मी राहिली त्यांच्याबरोबर. त्यांना काय आवडतं काय आवडत नाही मी तुला सगळं काही सांगू शकते. रमा म्हणते, प्रॉमिस करते या फ्रेंडशिपचा तुला कधीच त्रास होणार नाही. मालविका आता रमाच्या हातात हात देते आणि फ्रेंडशिप एक्सेप्ट करते. दोघीही खूप नाराज असतात. दोघींची उलघाल घालमेल सेम पोझिशन असते मालविकाची आणि रमाची. चांगला आहे तसा माणूस, एक नंबर. कधी कधी काही मनासारखं झालं नाही तर चिडचिड होते, एवढं मात्र खरं. पण माणूस एक नंबर आहे, खरा माणूस आहे, खरा. तुला अगदी सुखात ठेवेल, योग्य जोडीदार निवडलास तू. सगळं हे मालविका ऐकत असते आणि रमा बोलत असते तेव्हा रमालाही खूप वेदना होत असतात. त्या वेदना मालविकाला बरोबर दिसत असतात. रमाच्या डोळ्यात अक्षयचं असलेलं प्रेम स्पष्ट असं दिसत असतं, जाणवत असतं. सगळं व्यवस्थित नीट नेटकं जागेवर लागतं आणि वेळेत असतं. उशीर झालेला त्यांना चालत नाही. कामाच्या बाबतीत अगदी पर्टिक्युलर.
खूप खूप स्ट्रिक्टली आहेत. त्यांच्याकडे माणुसकी आणि जमिनीवर आहेत. ते माणुसकीनेच सगळ्यांची वागतात, समोरच्याचा विचार करतात. आता रामा हे कौतुक करत असते भरभरून की त्याच्याबद्दल काही बोलण्याचा प्रयत्न करत असते, की त्याच्या काय सवयी आहे हे सांगत असते. तिला माहिती. अक्षय 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 कंटिन्यू तिच्या तोंडात अक्षयच असतो. कुणाला फसवायला किंवा कष्टाचं नसेल ते 1 रुपया घ्यायला सुद्धा त्यांना आवडत नाही. अगदी प्रामाणिकपणा आहे त्यांच्या अंगात. आपल्या घरासाठी आपल्या माणसांबद्दल कितीही तडजोड करायला लागली तरी ते करतात. बायकांबद्दल खूप आदर या, डिसरिस्पेक्ट अजिबात नाही. विशेष म्हणजे आई, आई आजी, मुलगी किंवा आणि शांत बसलेली असते रमा. रमा आता सावरते, डोळे पुसते आणि जरा स्टेबल झालेली असते. हे बघ मालविका, काल जे घडलं त्यात मी काहीही करू शकले नाही आणि काही करू शकतही नव्हते. आरोही लहान आहे ग, तिला काही कळत नाही. अंगठी घेतली आणि पटकन माझ्या बोटात घातली आणि घातली तर ती निघलीच नाही. खूप प्रयत्न केले पण निघलीच नाही. त्यामुळे मी काहीही करू शकले नाही. खूप प्रयत्न केला काढण्याचा, जखम झाली पण अंगठी काही निघली नाही. म्हणूनच तुझ्यासाठी नवीन अंगठी घेऊन आली आहे. बघ तुला आवडती का? बघ तुला अंगठी आवडती का? डोळ्यातलं पाणी पुसत असते. रमाच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नसतं, कायम ते वाहत असतं. इतक्या तिला आतमधून वेदना होत असतात की अक्षय दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करतोय अजिबात तिला सहन होत नसतं. तरीही चिडचिड करत नाही, रागराग करत नाही किंवा खुन्नसही करत नाही. मालविकाला सपोर्ट करत असते. मालविकाला म्हणते, बघ की तुला अंगठी आवडली का? मालविका ती अंगठी बघत असते. हे बघ मालविका, मला माहित नाही तू कशी मुलगी आहेस. एक मुलगी, एक बायको, मला माहितीच नाही तू कसा संसार करशील, तू काय करशील. पण तू एक आई म्हणून उत्तम आई होण्याचा नक्कीच प्रयत्न कर प्लीज. रमा आता खूप रडायला लागलेली असते आणि म्हणते एकच गोष्ट मागते, आई म्हणून बेस्ट असायला हवीस आणि तो कॅरेक्टर परफेक्ट असं तू निभाव प्लीज. आई म्हणून खूप तू छान वाग. आता जी मालविका असते तिच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. रमाची अवस्था बघून तिलाही थोडी गहिवर यायला झालेलं असतं. आरोहीला आईची कमी कधीच भासू देऊ नका, फार गोड आहे माझी आरोही. अगदी रमाने मालविकाला हात जोडलेले असतात. माझी एवढीच विनंती आहे तुझ्याकडे, फक्त भरभरून प्रेम दे माझ्या आरोहीला. त्यांचं हे इमोशनल ड्रामा चाललेलाच असतो. तेवढ्यात काय येते मिठाचा खडा टाकायला इरावती. हे सगळं काही बघते आणि तिचं डोकंच फिरतं. मालविकाला डोळ्याने खुणवते की हिचं काय चाललंय. इरावती म्हणते, काय ग, बाहेर वाचलं नाही का? तरीही आली घरात. काय काम आहे तुझं माझ्या रूममध्ये यायचं? मालविका म्हणते, अहो मला ती अंगठी द्यायला आली होती. तुम्ही तुमच्यात एंगेजमेंट करता की काय? मालविका म्हणते, नाही, काहीतरी डोक्यात शिस्तय, 100% डोक्यात शिस्तय, त्याच्याशिवाय काहीही होणार नाही. मालविका आता रडायला लागलेली असते आणि म्हणते, मला ती सॉरी म्हणायला आली आणि माझ्यासाठी तिने अंगठी आणली. इरावती मध्ये खरं सांग, काय चाललंय रमा? काहीतरी प्लॅन आहे ना? 100% काहीतरी प्लॅन आहे, त्याच्याशिवाय तू इथे येऊ शकत नाही. इरावती आत्या काही शिजत नाहीये माझ्या डोक्यात. माझं नाव रमा आहे, इरावती नाहीये. सतत प्लॅन करत राहायला. चांगले विचार येतात मनात आणि मी करू शकते. चांगले विचार ठेवून आली आहेस का? बरं, मान्य करते, तुझ्या डोक्यात फक्त चांगले आणि चांगलेच विचार. चांगले विचार जर घेऊन आली असेल तर आज संध्याकाळी मालविका आणि अक्षयची एंगेजमेंट आहे, बरोबर? त्याची सगळी जबाबदारी तू घ्यायची आणि एंगेजमेंट परफेक्ट अशी पार पाडली पाहिजे. काहीही विघ्न येता कामा नये, ही जबाबदारी तू घ्यायची. चांगले विचार असतील तर रमा. अक्षयने मालविकाला, मालविकाने अक्षयला अंगठी घालेपर्यंत साखरपुडा व्यवस्थित पार पडला पाहिजे. सगळी जबाबदारी तू घ्यायची आहेस. मान्य आहे रमा? तरच मी समजेल तुझ्या डोक्यात काहीही सुरू नाही. रमा आता खंबीर असं मन करते आणि म्हणते, हो चालेल की आत्या. अक्षय आणि मालविकाच्या एंगेजमेंटची जबाबदारी माझी. मी शब्द देते, एंगेजमेंट परफेक्ट अशी पार पडणार. एंगेजमेंटमध्ये कुठलंच विघ्न येणार नाही, गॅरंटी मी देते. आता इरावती टाळ्या वाजवायला लागलेली असते. इरावती म्हणते, थँक्यू, झालं ना इकडचं काम, आता गेलीस तरी चालेल बरं का रमा. रमा खूप जड पावलाने तिथून निघून गेलेली असते. इतकं काय रडायला येत असतं तिला. बिचारी तिथून निघून जाते. इरावती म्हणते मालविकाला, काय म्हटलं होतं? माघारी फिरायचं नाही, देव आहे आपल्यासोबत, सगळं व्यवस्थित होणार. बघ होतंय ना व्यवस्थित मालविका. काहीतरी मार्ग निघतो. मार्ग बघ स्वतः चालत आला होता आपली मदत करायला आणि बघ केली सुद्धा मदत. इरावती आणि मालविका रमाने दिलेली अंगठी बघत असतात आणि छान आहे असं म्हणतात. इकडे आता सीमा आणि रमा उभे असतात आणि सीमा साड्या हातात घेऊन उभी असते. रमा म्हणते, आई आज छान अशी साडी नेसायची आणि छान तयार व्हायचं या. का ग? मला नको, मला ही साडी छान वाटते, मी काय साडी वगैरे नेसणार नाही दुसरी. आज काय ग? साखरपुडा आहे, अक्षय आणि तुझा. इतका आनंद झालेला असतो सीमाला. मला दे चांगली साडी. अक्षय आणि तुझा साखरपुडा म्हणलं की मला आनंद झाला.
कोणतीही साडी दे, मी नेसणार. मला साडी दे, दागिने दे आणि हिच्यासाठी एक नवीन फ्रॉक दे, नवीन फ्रॉक दे माझ्या रमासाठी. तेवढ्यात काय आजी सुद्धा आलेली असते. सीमा म्हणते एकच कानातलं, एकच मंगळसूत्र माझ्याकडे, सगळं दे मला. आजी म्हणते सीमा सगळं सगळं देणार, आता जरा शांत होतीस का तू. सीमा आता तिच्या बाहुलीला घेऊन थोडी बाजूला गेलेली असते. आजीला आणि रमाला जरा महत्वाचं बोलायचंय म्हणून. आजी म्हणते रमा काय वेडेपणा लावलाय, अक्षयचे एंगेजमेंटची तयारी तू स्वतः करती. आजी त्यांना एंगेजमेंट करायची आहे, मग मी काय करू. ते स्वतः हो म्हटले, स्वतः कबूल केले, मग मी कशी काय करू शकतेय. अगं तो काहीही म्हणेन, हे बघा त्यांनी होकार दिला त्यातच सगळं काही आलं, त्यामुळे मी काही करू शकत नाही. तुला कळतंय का ग, अक्षय बरोबर तिचा साखरपुडा लावती. योग्य मुलगी आहे का ती मालविका, ती कसली मुलगी आहे मला माहिती की. मग मी काय करू, मी काही करू शकत नाही. फक्त त्यांना कोणाची तरी साथ हवी आहे आणि त्यांना मालविका बरोबर लग्न करू द्या, आयुष्यभर सुखाने राहू द्या. ते फार एकटे पडलेत ना, मग मिळू द्या की मालविकाची साथ. मालविकाच का, तू का होऊ शकत नाही त्याची आयुष्यभराची साथ देणारी जोडीदार. त्यांना माझ्याबरोबर नाही करायचंय लग्न, माझ्याबरोबर नाही करायचंय साखरपुडा, त्यांना मालविकासोबत आयुष्य घालवायचंय, मग मी काय करू. तू बोललीस का त्याच्याबरोबर. मी नाही बोलली आणि मला बोलायचं सुद्धा नाहीये, प्लीज. हे बघा आजी, ती मालविका चांगली मुलगी हो, फक्त इरावती आत्याच्या प्रभावाखाली राहतीये ना म्हणून अशी विथरल्यासारखं करती, नाही तर बाकी काही नाही. एकदम छान मुलगी आहे ती. तुला माहिती आहे ती कशी आहे आणि मला सांगते की मालविका छान आहे. आजी म्हणते रमा बास, हे महान होऊन वागणं बंद कर आता. स्वतःच्या नवऱ्याचा सौदा करायला लागली आहेस तू. त्याचं लग्न कोणाची तरी दुसऱ्याबरोबर लावून देणार आणि त्याची तयारी तू करणार. बास रमा, हे सगळे बंद कर खेळ. आजी खूप चिडलेली असते. तूच अक्षयसाठी योग्य आहे, बाकी कुणीही नाही. लक्षात येते का. अक्षय शिवाय तू आणि तुझ्याशिवाय अक्षय अपूर्ण आहात आणि तुमच्याशिवाय आमचं घर अपूर्ण आहे. आलंय का लक्षात. काही झालं तरी अक्षय आणि तू बेस्ट जोडी आहे. सॉरी आई आजी, मी काहीही करू शकत नाही. आणि रमा परत तिथून डोळ्यात पाणी आणून घाईघाईने गेलेली असते. सीमा म्हणते रमा रमा रमा, तरीही रमा काय थांबलेली नसते, ती निघून जाते. नाईलाज असतो, अक्षय स्वतः तयार असतो, त्यामुळे रमा काहीच करू शकत नसते. सीमा म्हणते अरे ती गेली, बघ ही तयार झाली, हिला फ्रॉक पण घातलाय. नवीन फ्रॉक, मला नवीन साडी देणार होती, साखरपुडा आहे ना तिचा, गेली निघून. आजी म्हणते सीमा सुखी आहेस ग बाई तू. तुला काय फरक पडतो ग, अक्षयचा साखरपुडा रमाशी झाला की आणि कोणाशी झाला, आणि कोणाशी कसा. रमाचा साखरपुडा अक्षयशीच होणार. काही पण बोलताय तुम्ही. बघा आता ही रडायला लागली, काही बोलू नका बरं तुम्ही. सीमा आता ओरडतच बाहेर आलेली असते. अक्षय अक्षय अक्षय. तेवढ्यात इरावती आणि मालविका खाली येतात. काय, अक्षयचा साखरपुडा आहे, अक्षयचा साखरपुडा. इरावती म्हणते हो कॉंग्रॅच्युलेशन, तुझ्या अक्षयचा साखरपुडा होतोय. हो छान वाटतंय मला फार. मालविकाशी साखरपुडा होतोय तुझ्या अक्षयचा. सीमा म्हणते नाही, हिच्याशी नाही, रमाशी होणार आहे, रमाशी, मालविकाशी नाही. माझ्या अक्षयचा साखरपुडा माझ्या रमाशीच होणार. पायापड हीच सून आहे तुझी. इरावती मुद्दाम टॉर्चर करत असते या सीमाला. हिच्याशी नाहीये, सांगितलं ना तुला. रमा अक्षयची आणि अक्षय रमाचा, दुसरं कोणीही त्यांच्यामध्ये येऊ शकत नाही. सीमा जोऱ्यात अक्षय अक्षय असं ओरडत असते. अक्षय काहीतरी काम करत असतो त्याच्या रूम मध्ये. इरावती डायरेक्ट त्या सीमाचं तोंड असं घट्ट दाबते की तिचा आवाजच येऊ देत नाही. मालविका म्हणते अक्षयजींना कळालं तर. अगं अक्षयचा जीव आहे हिच्यावर, हिच्यासाठी काहीही करू शकतो तो, आणि मला अक्षयला काही कळू द्यायचं नाहीये, त्यामुळे हिचं तोंड बंद ठेवणं गरजेचं आहे. काहीही झालं तरी हिचं काय म्हणणं आहे अक्षयपर्यंत पोहोचलं नाही पाहिजे. मालविका म्हणते मग आता काय करायचंय मॅम, मी सांगतेय तसं कर. अक्षय म्हणतो आईचा आवाज, आई आवाज देत होती का मला, आणि एकदम कसा आवाज बंद झाला. अक्षय सुद्धा आता विचार करायला लागलेला असतो. अडगाईच्या खोलीत बांधून ठेवायचं हिला, दुसरं काही करायचं नाहीये सध्या. सीमाला इरावती आणि मालविका अडगाईच्या खोलीत बांधून ठेवतात, कारण तिला मालविकाचा आणि अक्षयचा साखरपुडा मान्य नसतो. रमाचा आणि अक्षयचा साखरपुडा व्हावा यासाठी आरडाओरडा करत असते. म्हणूनच इरावतीने क्रूरपणे तिला स्टोर रूम मध्ये जाऊन बांधायचं असं ठरवलेलं असतं. अक्षय आता घाईघाईने तिला बघण्यासाठी रूमच्या बाहेर येत असतो. तुला एंगेजमेंट करायची आहे ना अक्षयशी, मग हिला घेऊन चल, मी सांगते तसं ऐक, पटकन घेऊन चल. ही जर इथे राहिली तर तुझी आणि अक्षयची एंगेजमेंट होणार नाही, कळतंय का तुला, चल. अक्षय आता बाहेर आलेला असतो. तोपर्यंत मालविकाने आणि इरावतीने सीमाला ओढत 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 तिथून घेऊन गेलेले असतात. बांध हिला, बांध पटकन, ही आवाज करते ना, बांधून टाक. बिचारी सीमा अक्षय अक्षय असं ओढायला लागते. सटकन कानाखाली दिलेली असते इरावतीने सीमाच्या. खूप हाल चालवलेले असतात तिने. अगदी क्रूर असते ही इरावती आणि फक्त सूड उगवत असते.
सीमाची बिचारीची काही चूक नसते तरीही तिला खूप असा त्रास देत असते. सनकन कानाखाली दिलेली असते की सीमा जागेवर बेशुद्ध पडलेली असते. मालविका म्हणते, ह्या गेल्या की काय? हे गेली की काय? नाटक करत असेल ती. अक्षय अक्षय, जरा बाजूला जाऊ दे, बोंबलत फिरेल. अक्षय अक्षय. नाही 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 मॅम, मला असं वाटतंय ह्या गेल्यात. त्या बोलत नाही, हलत नाही. तुम्ही काय केलंय कळतंय का तुम्हाला? तेव्हा ती अगदी शांतपणे म्हणते, मेली की काय ही? मालविकांत असं काही बोलू नका, एंगेजमेंट बाजूला राहील आणि आपण जाऊ जेलमध्ये खडी फोडायला. इरावती म्हणते, शुभ बोलणाऱ्या म्हणे मांडवाला आग लागली. जरा गप्प बसती का? काय चाललंय गे हे नाटकही? शांत बस, जरा विचार करू दे मला. इरावती आता मालविकावर चिडते. तिचा हात जरा तपासून बघते तर हो आहे आहे, गेली नाही ही. इरावती म्हणते, तू जा मालविका आणि रेडी हो, पटापट आपल्याला सगळं काही उरकून टाकायचंय. मालविका म्हणते, हो आहे ना ह्या, मग जाऊन आवरते मी आता. हिचं काय करायचं ना ते मी बघतेस, तू फक्त रेडी हो, अजिबात वेळ लावायचा नाही. एंगेजमेंट होईपर्यंत या रूम मध्येच तिला बंद करून ठेवायची. आता एवढाच पर्याय आपल्याकडे. तापच नको, बाहेर सुद्धा मोठ्याने म्युझिक लाव, म्हणजे काय किती बोंबलली ना तरी बाहेर ऐकायला येणार नाही. ओके मॅम, तुम्ही म्हणाल तसंच. मला जर विचारलं तर मी काय सांगू? इरावती परत ह्या मालविकावरची, तुला कोण विचारन ग सीमा वहिनी कुठे? मला विचार तर माझ्या पद्धतीने उत्तर देईन मी. तू शांत बस आणि फक्त तयार हो, तेवढंच कर. मला जर काही विचारलं तर मी उत्तर देईन. नको तिथे जास्ती डोकं चालवू नको, जा आणि तयार हो, एवढंच डोकं चालव आणि एवढीच बुद्धी वापर. कळतंय तुला? जास्तीचा विचारच करू नको त्या बुद्धीमध्ये तुझ्या, घालवूच नको दुसरे काही विचार. इरावती इतकं टोचून बोलत असते, ह्या मालविकाला इतका अपमान करत असते. बिचारी खूप घाबरलेली असते, तिला असं वाटतं की सीमा मेली आहे. इरावती म्हणजे डोक्याला ताप दिलाय या बाईने, अक्षरशः वेड लावलंय आम्हाला. अशी झोपून राहा ग बाई, एंगेजमेंट झाली की मग बाहेर ये बोंबलत, तोपर्यंत इथे शांत पडून राहा. डोक्याला ताप नाही तर काय एक एक कटकटे. इरावतीला खूप राग येत असतो या सीमाचा, कारण सीमा डायरेक्ट खरं बोलत असते, तेही तोंडावर. एंगेजमेंटमध्ये मला काहीही विघ्न नको ग बाई. इकडे आता रमा स्वतःच्या हाताने तयारी करत असते अक्षय आणि मालविकाच्या एंगेजमेंटची. फार वाईट वाटत असतं पण पर्याय नसतो. राणी सुद्धा तिला या कामामध्ये मदत करत असते. स्टार्टर्स वगैरे केले ना रेडी, मॅरिनेट केलेत ना, मी थोड्या वेळाने तळून घेईन. मोठ्या धीराच्या आहे रमा मॅडम तुम्ही, सगळं काही स्वतः करताय, खरंच कमाल आहे तुमची. तुमच्या जागेवर मी असते तर समज सहनच केलं नसतं. बघा तुम्ही काय करताय आणि काय करताय, बापरे, मला हे शक्यच नाही होणार. राणी म्हणते, मी नसतं सहन केलं म्हणजे नसतंच. अगं राणी, तू काय केलं असतं असं? मी एक एक कानाखाली दिली असती सन सन की लगेच अक्कल जागेवर आली असती त्या लोकांची. रमा आता हसायला लागलेली असते. आधी नवऱ्याच्या मग त्या मालविकाच्या, आणि सरळ लाईनीवर आणलं असतं त्यासनी. हे स्वतः अशी रडत आली, सगळी तयारी करत बसली नसते. राणी, त्याने काय झालं असतं? प्रेम नसताना एकत्र राहायचं फक्त जबरदस्तीने, त्याला काहीच अर्थ नाहीये राणी. ज्याला प्रेम आहे तो ओढ, काहीतरी अट्रॅक्शन म्हणून आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो. ज्याला प्रेमच नाहीये, भावनाच शिल्लक नाहीये, जबरदस्तीने राहण्यास, संसार करण्यात काय अर्थ आहे सांग बरं तू. रमा म्हणते, राणी, कोणत्याही नात्यात प्रेम महत्वाचं असतं. प्रेम म्हटलं की सगळं संपतं. प्रेमच नाही तिथे काय उपयोग आहे नातं टिकवण्यात किंवा नातं पुढे नेण्यात, तूच सांग मला. समजून जायचं आपण आपलंच, कोणीतरी येऊन समजून सांगायचं समोरून, त्यापेक्षा आपणच आपलं समजून जायचं. अक्षय आता रेडी झालेला असतो, कपडे वगैरे घालून तो बाहेर येतो तर काय, रमा स्वतः तयारी करते एंगेजमेंटची. हे बघून त्याला धक्काच बसतो. लांबून तो रमाला बघतच थांबलेला असतो. अक्षयलाही धक्का बसतो, ही अशी कशी रमा आहे, माझ्याच एंगेजमेंटची तयारी स्वतः करतीये. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. अक्षयच्या शेरवानीचे बटन लागतच नसतात. तो खूप प्रयत्न करत असतो, अगदी बटन लावून तो दमलेला असतो, तरीही ते काय लागायला तयारच नसतं. अक्षय आता समोरून रमाला म्हणूही शकत नाही की लावून देतीस का. तो ऑकवर्ड फील करतो आणि बोलत नाही, पण सारखा प्रयत्न मात्र त्याचा चाललेला असतो. शेवटी रमाच पुढाकार घेते आणि अक्षयला म्हणते, मी लावून देऊ का हे बटन, तुम्हाला चालणार असेल तर. अक्षय गुपचूप खाली बसतो आणि खाली मान घातलेली असते. रमा अगदी मोठ्या मानाने पुढे जाऊन ते बटन लावण्याचा प्रयत्न करते. अक्षयची मान खालीच असते. आता बटन लावता लावता रमा म्हणते, तुम्ही जा आणि मालविकाशी एकदा स्पष्टपैकी बोलून घ्या. काय बोलायचंय स्पष्ट? तुम्ही हे सगळं काही मनापासून करताय, जबरदस्तीने करत नाही, किंवा उपकार म्हणून नाही, किंवा कुणी काही दबाव आणलाय म्हणून करत नाही. ते विचारीलाही खूप प्रश्न येतो. तिला स्पष्ट सांगून टाका, स्वतःच्या मर्जीने करतोय मी, दबावाखाली नाही, आणि मी मर्जीने करतोय, आनंदाने. एकदा बोलावं बिचारीशी प्लीज. अक्षय आता शांत बसलेला असतो. रमा आता जेवणाचं ताट तयार करते आणि सगळ्यात पहिले जेवण ती सीमाला भरवत असते, मग बाकीचे कामं करत असते.
इरावती इकडून तिकडे सारखी त्या घरामध्ये फिरतच असते. ती बघते की काय रमा किचनमध्ये ताट तयार करते. अरे देवा, हे ताट 100% सीमासाठी असणार आहे. आता ही जर सीमाकडे ताट घेऊन गेली आणि सीमा जर रूममध्ये नसली तर अवघड होऊन बसणार. काहीही करायला लागणार आणि या रमाला जागेवर थांबवायला लागणार. इरावतीचं डोकं आता परत स्पीडमध्ये फिरायला लागलेलं असतं. हे रमाला थांबवू कशी मी सीमाजवळ जाण्यापासून. इरावती म्हणते, ऐक 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 रमा, अशीच येणार आहे एंगेजमेंटला? काही तयारी वगैरे, नवीन साडी वगैरे नेसणार नाहीयेस का? तेवढ्यात आवाज येतो, आहे का कोणी? रमा, अक्षय आणि जोऱ्या जोऱ्यात सीमा दार वाजवत असते. आता मात्र इरावतीची बोलती जागेवर बंद झालेली असते. रमाने सीमापर्यंत पोहोचू नये म्हणून इरावती तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात काही जोर जोरात दार असं ठोकावलेलं असतं. रमा, अक्षय, आहे का कोणी? मला बाहेर काढा, इथं अडकलीये मी. अगं, मला इथे बंद करून ठेवलंय. सीमा काय? सीमाच असते. इरावती रमाच्या जवळ उभी असते. तिला ना पळता येत ना सीमाचं तोंड बंद करता येत. रमाच्या डोक्यात मात्र सगळं काही क्लिक झालेलं असतं की आता सीमा आई या रूममध्ये आहे. याचं कारण ही इरावतीच असू शकते. इनेच यांना डांबून ठेवलेलं असणार. आता मात्र इरावती बघतच थांबलेली असते, अगदी तोंडात मारल्यासारखी. बघूया इरावतीचं हे खोटं सगळ्यांच्या समोर येणार का? अक्षयला कळणार का माझ्या आईला इरावतीनेच डांबून ठेवलंय? मित्रांनो, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.